नमस्कार मित्रांनो, आपल्या गोल्डन लॉफ्टच्या जोडांची आता जी काही नवीन ब्रीडिंग प्रोग्रेस आहे आत्ताची त्याच्यावर व्हिडिओ बनवतो आहे। हा आपला पहिला जोड एशर्ड फिमेल आणि निळा मेल आपला घरचा आहे पट्टा विनर लाईनमध्ये। त्यांनी हे दोन पट्टे दिलेत। पलीकडचा पट्टा आहे तो प्रॉपर फिमेल सारखाच निघला आहे एशर्डमध्ये, आणि हा काळपट एशर्ड निघला आहे। म्हणजे हा काळा बाबरा पण नाही, असा एशर्ड टाईप जसा मोठा होईल तसा त्याचा कलर फुटल। हा आपला गणेश हेमाचा पेअर प्रॉपर दोन्ही मेल खेळलेला, जो गेल्या व्हिडिओमध्ये पण घेतला होता त्यावेळेस लहान पट्टा होता। मग आधी पट्टा एक काढला आहे त्यांनी, रिंग नाही टाकलेली पायात, विदाऊट रिंगमध्येच आहे, परत दांड घातले। हा आपला दोन्ही 700 खेळलेले, फिमेल 700ला 10वी प्लेसमेंट घेतलेली, मेलने 500ला दुसरी प्लेसमेंट आणि 700 फ्लोन हिस्ट्री। त्याने आता दोन पट्टे काढलेले आहेत। लहान लेट निघलाय आणि जरा आधी निघलेला आहे। हा आपला मेल 500 खेळलेला किशोरभाऊ गुळवेंचा पेरच, मेल फिमेल दोन्ही त्यांच्याकडेच आहेत। पट्टे कालच नेले मित्रांनी, मध्ये 2 दांडी घातली होती, या पेरनी सरकून घेतलेली आहेत। आता परत दांडी घाल 2 दिवसात। हा एक डुब्बाजमध्ये DST वाल्यांकडच्या आणि त्यांच्याकडच्या लाईनचा, त्यांनी ही पट्टा दिला आहे चापमध्ये कापूस टाईप, त्या जनरेशनमध्ये असल्यामुळे आता ही चेडी डुब्बाची फिमेल आहे ती कापूसच्या लाईनमधली आहे, मग तसा एक पट्टा दिला। आणि एक हा काळा डुब्बाज दिला आहे, 2-3 बरे काळा डुब्बाज आहे। एक वेगळी लाईन ठेवायची काळा डुब्बाची म्हणून हा जोड पेअर केला होता। एक पाहिजे असा पट्टा दिलेला आहे आपल्याला त्याने डुब्बाज, आपल्या जातवन काळा डुब्बाजला क्रॉस करण्यासाठी। हा आपला घरचा लाल कापूस आणि DST वाल्यांचीच कापूस मादी। आता आजच जोड लावला आहे। लाल कापूस जरा चांगल्या शेपमध्ये काढायच्या हिशोबाने हा पेअर केलेला आहे, कारण ह्या कापूसची जो बाप आहे तो प्रॉपर हंटर ओल्ड लाईनमध्ये होता आणि मेलचा पण त्याच लाईनमधून तसाच आहे। तर ते तसं कॉम्बिनेशन त्याचं ओल्ड लाईनमध्ये जर नाकाडे कापूस जर निघावत ह्या हिशोबाने पेअर केलेला आहे। हा ग्रीझलचा पेअर फिमेल आपल्या घरची होमब्रीड, मेल जुना आहे आपला 2020चा। अंडी घातली होती पण खराब केली, आता परत आले 3-4 दिवसात अंडी। आपण आजच लावलाय 500ला सेकंड डर्बी ऋषीभाऊ दोतऱ्यांची फिमेल आणि किशोरभाऊ गुळवेंचं जे डर्बीची लाईन आहे प्रॉपर स्पीड व्हायला लाल बाबऱ्याची, लाल बाबरा आणि त्यांच्याकडची एवरील फिमेल असं कॉम्बिनेशन करून लाल खैरा निघला होता प्रॉपर विनर लाईनमध्ये। हा आपण तसा पेअर केला आहे, माझ्या बऱ्यापैकी आवडीचा पेअर आहे एक रिझल्टच्या हिशोबाने। आता हा पेअर लोकेश शेट कुंबरेंचा दिलेला आपला, त्याच्यात अंडी आहेत। पट्टे नेले मित्रांनी, एक पट्टा आपण घरी ठेवला आहे, कापूस दिला होता त्या लाईनमध्ये, सेम फिमेलच्या ह्याच्यामध्ये फक्त कापूस दिला। हा DST वाल्यांचाच पेअर, अंडी आहेत, परत 2 पट्टे आहेत। पट्टे मित्रांनी बुक केलेले ते रेस खेळण्यासाठी पाहिजे त्यांना। मिडल डिस्टन्समध्ये प्रॉपर विनर लाईन, मादीची सख्खी बहीण फर्स्ट प्लेसमेंट घेतलेली 500ला। याचे कालच पट्टा एक निघलाय, एक अंड्याचा आज निघाल। एक लाल कापूस दिला होता गेल्या वेळेस, एक काळा कापूस दिला होता, त्यावेळेस बघू काय निघतं ते। मस्त आहे कापूसचा पेअर, मेल आपल्या घरचा आहे प्रॉपर रिझल्ट लाईनमध्ये, फिमेल मित्राकडची आहे। हे त्याने अंडी खराब केली होती त्यामुळे दुसऱ्या जोडाची एक डुब्बाची फक्त डुब्बाची अंडी इथं सरकवली होती आणि डुब्बाच पट्टे काढले 2 आता। आपण बऱ्यापैकी आपला आवडीचा पेअर, फिमेल आपल्या घरची आहे ही आणि मेल किशोरभाऊ गुळवेंचा, त्यांच्याकडची प्रॉपर विनर लाईन। आणि ही फिमेल पण आपल्या घरची, हिची आई 350 खेळलेली आहे आणि मेल आत्ता तो घरच्या फिमेलला ग्रीझलला जो टाकलाय तो मेल तो हिचा बाप आहे।
एकदा अंडी घातली होती, सरकून घेतल्या दुसऱ्या जोडाखाली घालेला होता. ही फिमेल 700 खेळलेली अमेल स्टॉक बर्ड साधून बाबरा पठ्ठा दिलेला आहे आता त्यांनी. ब्रीडिंगला मस्त जोडे, बच्चे बिच्चे भारी पोचतो. हा संदीप शेठ तांबेंचा 500 खेळलेला मेल. किशोरभाऊ गुळवेंची 200 खेळलेली फिमेल. गणेश हेमाल लाईनमध्ये गणेश हेमाने एवरीला असं क्रॉस करून काढलेली आहे. त्याच्यात हे 2 पट्टे दिले त्यांनी. कलर एक कलदुंबा दिला आहे आणि एक कागदी दिला आहे. कागदी आणि पलीकडचा कलदुंबा आहे. हा अनुज भाऊ मुळूक यांचा मेल. एक ट्रिप झालेली त्याची, रिटर्न आला होता तो आपण आणला इकडे जोडासाठी. 3-4 दिवसात पट्टे निघतील. मेल फिमेल पण प्रॉपर म्हणजे एक ट्रिप झालेली आहे तिची पण, जास्त नाही. थांब. हा नवीनच लावला आहे पेर. हा घरचा मेल आपला प्रॉपर रिझल्ट लाईनमध्ये. आणि फिमेल आपले गणेश शेठ वायकर त्यांनी जे कापूस बाजारातून सोडले होते 2020ला, त्यांच्याकडे त्यातला एकच कापूस राहिला आहे. तिची ही पोरगी डायरेक्ट प्रॉपर टासणी कापूस. 2 पट्टे काढले त्यांचे, अंडी सरकून घेतली होती, म्हणजे आराम देऊन आता परत जोडावर घेतले. हा जर्दा कापूस फिमेल आणि लाल कापूस मेल. आपलं सॉरी टासणी कापूस टाईपच आहे, 2 टाईप. त्यांनी एक लाल दिला आहे आणि एक डार्क जर्दा टाईप दिला आहे. बंदे कापूस नाही आहे ती, गेल्या वेळेस बंदे कापूस दिले होते. थोडेसे फुटलेले आहेत. हा एक बऱ्यापैकी आहे लाल कापूस. हा जरा थोडासा चाप टाईप निघलाय. हा आपला RRचा मेल किशोरभाऊ गुळवेंचा. त्याला इम्पोर्ट लाईन मी मादीची आई स्वतः 550 खेळलेली आपली. ही पण घरची पट्टोडण आहे. त्याची आता एक पठ्ठा नेला आहे काल मित्रांनी. आधी एकदा अंडी घातली होती, सरकून घेते ना, आता परत अंडी आहेत. आपण पेर आता एवढ्यातच लावलेला आहे. आता अंडी घातलीत काल का परवा मला वाटते. फिमेल कलकत्ता लाईनमध्ये ऋषीभाऊ धोत्रे यांनी गिफ्ट केली होती आपल्याला. आणि हा सिल्वर रिझल्ट आपल्या घरचा प्रॉपर रिझल्ट लाईनमध्ये, ओल्ड लाईनमध्ये. आता काय निघतंय ते. एक कापूसचा पेर टाचणी कापूस टाईप मेल आहे. पट्टे बऱ्यापैकी एक बंधा दिला आहे अलीकडचा. हे फकटी कापूस देतोय दरवेळेस. गेल्या वेळेस पण फकटी कापूस दिले होते, ह्यावेळेस पण ह्या पलीकडचा थोडासा छातीवर फुटलेला आहे. बऱ्यापैकी बंदेशात हे 2 पट्टे कापूस फुटलेले निघलेत बऱ्यापैकी. लाल कापूस बाप त्यांचा आणि निळी कापूस आई. प्रॉपर रिझल्ट लाईनमध्ये पट्टे आहेत. म्हणजे कापूसचे जोडेच असे केलेले आहेत सगळे की भले कलर फुटके निघू द्या, पण लाईनच्या बाबतीत तडजोड नाही. प्रॉपर लढती खान. एक कापूस पट्टा बाप तो अनुज मुळूक यांचा. अंडी सरकून घेतली होती या जोडाची. त्या जोडाचा हा पट्टा आहे. बापाची एक ट्रिप झालेली आहे. मस्त पट्टा निघला. कागदी कलदुम टाईप थोडासा. जो संदीप तांबेंचा नर 500 खेळलेला आणि किशोरभाऊ गुळवेंची जी 200 खेळलेली मादी आहे, अंडी सरकून घेतला होता, त्याचा हा पट्टा आहे. गणेश ब्लड लाईन मिक्स आहे त्याच्यामध्ये पण. हे पट्टे आपले गणेश वायकरांचे जे बाजारातून कापूस सोडले होते त्या लाईनमधले एक 3-4 पक्षी आहेत ना आपल्याकडे. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे त्यातला एक मेल राहिला आहे. त्यातले एक 3 ते 4 पक्षी, 3 पक्षी आहेत आपल्याकडं यंगमध्ये पट्टे घेतलेले. आणि जुनी एक फिमेल 2020ची त्यांच्याकडची. तर ते यंगमधल्या पट्ट्यांमधल्या अंडी फिरवून घेतली, त्याला काळी कापूस मादी लावली होती. तर हे 2 पट्टे काढलेत त्यांनी. एक काळा टासणी कापूस आणि ते प्रॉपर टासणी कापूस.
हा बंद आहे, हा टाचणी कापूस. हा थोडासा चाप टाईप निघलेला आहे. हा लाल कापूसच्याच पोटी निघलेला आहे, काळा लाल मुख्य निघलाय कापूस टाईप. खाणलंय भारी पण, म्हणजे प्रॉपर लढतीच. हा एक काळा कापूस फुटका निघलाय थोडासा, बऱ्यापैकी मानेवरचे डाग जातील असं वाटतंय. करंट लय भारी आहे, चिवचिव पट्टा आहे पण अजून शार्पनेस लगे त्याला. हा एक निळा कापूस बाप आहे, प्रॉपर बंदा. आणि निळा कापूस बाप आहे आणि अशी आंबऱ्या कापूस टाईप फिमेल आहे. मादी आपल्या घरची म्हणजे ट्रिप मारलेली आहे तिने, त्यामुळे जोडावर घेतलेली आहे. तिने हा वेगळाच कलर दिला आहे, पण झडलाय कडक. व्यवस्थित दिसत. आता व्हिडिओमध्ये जागेवर थांबाना क्लिअर दिसत नाही, पण करंट लय कडक आहे पक्षाला. आई बाप दोन्ही पण तशीच आहे. हे 2 शिराजी निघलेत. जोडाचा पहिलाच जोड आहे, पण आई बाप दोन्ही रेसरमध्ये 2-2 तास 2.5 तास हवा केलेले आहेत. पोचतात कसे पट्टे काय माहीत. आतापर्यंत क्लिअर पोचल्या दोन्ही पट्ट्यातले यंग मधलेच आहेत. एक कटर बंद निघला आणि एकाचा फक्त परात 1-2-3 परत चिरपरी आहेत. हा फक्त एकाचा 2 परत चिरपरी आहेत, बाकीचा बंद आहे. आणि हा दुसरा पण बंद आहे. प्रॉपर लाल शिराजी एक हाऊस म्हणून जोड ठेवलेला आहे, जुना शोक होता त्यामुळं. 2 काळ्या डुब्बाज निघलेत, इनब्रीड आहेत पण हे भाऊ बहिणीचा जोड लावून काढलेले पट्टे. ते गेल्या वर्षी पट्टे नाकातले हंटर दिले होते फुल, हे थोडेसे नाकात जरा कमी वाटतात त्यावेळेस. एक निळा आहे जो किशोर भाऊंनीची फिमेल आहे स्प्रिंटर, त्यामुळे आधीचा पट्टा आहे. हा अंडी सरकून घेतली होती. मस्त निघलाय, शार्प आहे. हा आपला जुन्या खाणीतला पट्टा आहे, 2020-19 जोड आहे त्या लाईनमधला. हे घरची खाणे. बाप आजारी पडला होता थोडासा, पण झाला आईने पोचला पट्टा. आता दोन्ही चारतात चांगले, मस्त लाईन आहे. हा एक पेअर, ही 200 खेळलेली फिमेल किशोर भाऊंची, एवरील प्लस गणेश्यामा. आणि हा लोकेश शेट कुंबरे त्यांचा काळा कापूस. नर फुटलेला आहे पण पट्टे म्हणजे मनासारखे देतोय. गेल्या वेळेस लय भारी पट्टे दिले होते. आणि यावेळेस आता हा एक टाचणी कापूस दिलाय. हा इकडून थोडासा हे फुटलेला नाही तर अंदाज होता. हा एक टाचणी कापूस आणि दुसरा डार्क निळा कापूस, काळपट निळा थोडक्यात म्हणतो ना आपण, तो दिलेला आहे. प्रॉपर विनर लाईनमध्ये पेऱ्या.